महत्त्वाची बातमी, वसंत मोरे अपक्ष निवडणूक लढवणार अशी माहिती सूत्रांमार्फत मिळालेली आहे। मी पुणे लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं वसंत मोरे यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी, मवियाने उमेदवारी दिली नसली तरी अपक्ष निवडणूक लढण्यावर मी ठाम आहे असं वसंत मोरे म्हणाले। थेट वसंत मोरे यांच्या सोबत आपण बोलूया। वसंत मोरेजी, आता असं कळतंय की तुम्ही अपक्ष लढणार आहात, काय आहे नेमकं? मी मुळात 12 तारखेला ज्यावेळेस मी पक्ष सोडला तेव्हापासून मी या पुणे शहराची लोकसभा लढवण्याला इच्छुक आहे। मुळात याच विषयासाठी मी पक्ष सोडलेला आहे आणि मी आतापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या विचाराशी फारकत घेतलेली नाहीये। त्यामुळे ज्या विषयासाठी मी पक्ष सोडला त्या विषयावर मी आजही ठाम आहे आणि मी पुणे लोकसभेची निवडणूक 100% लढवणार। नक्कीच वसंत मोरेजी, जेव्हा तुम्ही शरद पवारांना भेटलात तेव्हा अशी चर्चा होती की महाविकास आघाडीकडून तुमचंच नाव समोर येणार आहे, मात्र आता रवींद्र धंगेकर यांचं नाव समोर आलेलं आहे, यावर काय सांगाल तुम्ही? रविभाऊ धंगेकर हे माझे पूर्वीपासूनचे मित्र आहेत आणि आज त्यांना उमेदवारी मिळाली, मी त्यांचं अभिनंदन पण केलंय। परंतु मी ज्या विषयासाठी पक्ष सोडला त्या विषयाच्या नंतर मी आदरणीय नेते पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील किंवा आघाडीच्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांसोबत सुद्धा मी भेटीगाठी घेतल्या आणि त्यांना मी सांगितलं की कशा पद्धतीने पुण्यात जर आपण निवडणुकीला सामोरे गेलो तर आपण 100% भारतीय जनता पार्टीचा पराभव करू शकतो आणि त्याकरता मी या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या होत्या। म्हणून मी तिकडे गेलो होतो। मी कुठल्याही पक्षाचा प्रवेश आजपर्यंत केलेला नाहीये। मी माझ्या विषयावरती ठाम आहे की मी निवडणूक लढवणार। नक्कीच गेल्या निवडणुकीत हुईज धंगेकर हे एवढं गाजलं होतं, त्यांची भरपूर लोकप्रियता आहे। मग रवींद्र धंगेकरांचं तगडं आव्हान आता तुमच्या समोर असणार आहे, कसं तुम्ही याला सामोरं जाणार? माझं आव्हान त्या दोघांसमोर माझं आव्हान आहे, त्यामुळे त्यांनी ठरवायचं आता काय करायचं। माझ्यासमोर त्यांचं आव्हान नाही, त्यांच्यासमोर माझं आव्हान आहे। प्रत्येकाला वाटतं की वसंत मोरे माझी मतं खाईल, माझी मतं खाईल। मी यांच्यापैकी कुणाची मतं खाणार नाही तर मला पुणेकर मतदान करतील। त्यामुळे मला वाटतं की धंगेकर उमेदवार असू द्या, मुरली अण्णा उमेदवार असू द्या, पण वसंत मोरे हा सुद्धा या पुणे शहरामध्ये अपक्ष उमेदवार असणारच। नक्कीच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात त्यासाठी।